धनंजयमध्ये आज ओबीसी समाजाची महाएल्गार सभा पार पडणार आहे आणि या सभेचं नेतृत्व राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ करणार आहेत। ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणात ही सभा आयोजित करण्यात आली आहे। महाएल्गार मेळाव्याच्या निमित्तानं आज भुजबळ आणि धनंजय मुंडे एकाच व्यासपीठावर येतील। या सभेसाठी मंत्री पंकजा मुंडे, आमदार गोपीचंद पडळकर, लक्ष्मण हाकेंसह अनेक ओबीसी नेते एकाच मंचावर असतील। धनंजय मुंडेंच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। ओबीसींच्या व्यासपीठावर पहिल्यांदाच धनंजय मुंडे भूमिका मांडणार आहेत। रवी मुंडे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। रवी, या महाएल्गार सभेवरून बऱ्याच ठिकाणी वाद झाल्याचं देखील आपण पाहिलं होतं। राजीनामा देऊन भुजबळांनी सभेसाठी यावं असं आव्हान दिलं गेलं होतं। कशी असेल आजची सभा? कोण कोण असेल मंचावर? काय भूमिका मांडल्या जातील? प्रज्ञा, मी बीड शहरातल्याच या छत्रपती संभाजी महाराज चौकातल्या क्रीडांगणावरती उभा आहे आणि आपण पाहतो की तयारी पूर्ण झालेली आहे आणि सायंकाळी 4 वाजता याच ठिकाणाहून मंत्री छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे हे ओबीसी समाजाला संबोधित करणार आहेत। यावेळेस विशेष बाब हीच आहे की भुजबळ आणि मुंडे आणि तेही ओबीसीच्या व्यासपीठावरती एकत्रित पाहायला मिळणार आहेत। खरं तर धनंजय मुंडे गेल्या काही दिवसापासून त्यांच्यावर ज्या पद्धतीने आरोप झाले आणि त्यानंतर त्यांना पदावरून पायउतार व्हावं लागलं होतं, त्यानंतरचा ओबीसींचा काहीसा आक्रोश त्यांच्या समर्थकांचा दबलेला आहे आणि त्यांनाच कुठेतरी भावना या ठिकाणी व्यक्त करताना ते पाहायला मिळू शकतात आणि अर्थात यापुढचं त्यांचं राजकारणाची दिशा नेमकी काय असेल हे देखील आपल्याला त्यांच्या भाषणातून कळू शकतं। दुसरी पार्श्वभूमी अशी आहे की छगन भुजबळ ज्या पद्धतीने गेली 2 वर्ष मनोज जरांगेंनी खास करून जेव्हा आंदोलन सुरू केलं तेव्हा ते काउंटर करण्याचा प्रयत्न करत आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेत आहेत आणि त्यानंतर म्हणजे जी अंबडमध्ये पहिली सभा झालेली होती त्यानंतर आता इथं बीडमध्ये एक मोठी सभा होते आणि त्या सभेला मंत्री छगन भुजबळ नेमकी पुढची काय भूमिका घेतात, खास करून 2 सप्टेंबरचा जो GR आहे त्याला विरोध होताना पाहायला मिळतोय आणि त्यालाच कुठेतरी प्रत्युत्तर म्हणून या ठिकाणची नेते असतील किंवा मनोज जरांगे समर्थक असतील ही सगळी मंडळी भुजबळांना विरोध करताना पाहायला मिळत आहे आणि काही लोकांना नोटिसा दिल्याची देखील बीड शहरातल्या पोलीस प्रशासनाकडून माहिती मिळत आहे। खास करून ते जरांगेंचे समर्थक आहेत, त्यांनी भुजबळांच्या या भूमिकेला विरोध अगोदरच दर्शवलेला आहे आणि आज ह्या सगळ्या वातावरणामध्ये ही सभा पार पडणार आहे। आणि या सभेला आमदार नेमकं काय होतं याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। काय विचार मांडले जातात, कोण काय भूमिका मांडतं याची उत्सुकता आहे। रवी, अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद।